नमस्कार, मी अक्षय सातार्डेकर. आपण पाहत आहात स्काय न्यूज टुडे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश होत आहे. पक्ष प्रवेशाचा हा सिलसिला असाच सुरू राहणार. आगामी काळात मालवण कुडाळ मतदारसंघातही मोठे पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा पक्ष निरीक्षक दीपक वेतकर आणि बाळा चिंदरकर यांनी दिली आहे. मालवण शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पक्षाची बैठक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यानंतर बाळा चिंदरकर, दीपक वेतकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास टाकला की निरीक्षक म्हणून माझी या मालवण कुडाळ मतदारसंघात नियुक्ती केलेली आहे. आणि अनेक उमेदवार आपल्याला माहिती आहे की आपण यातून निवडून दिलेले आहेत. ते ज्या ज्या पक्षात आम्ही काम करत होतो त्या त्या पक्षाच्या माध्यमातून आपण निवडून दिलेले. आज ही आमची दुसरी बैठक आहे आणि ज्या पद्धतीने आज शिवसेना पक्ष ज्या पद्धतीने आज बांधलेला आहे या कुडाळ मालवण विधानसभेत असो या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर इथे कार्यकर्त्यांची एक चांगली मोठ तयार झालेली आहे. आणि ज्या पद्धतीने आज जे पोषक वातावरण आहे ते संपूर्ण तयार झालेले आहे. आणि आम्ही ते सर्व इथे उपस्थित आहेत ते सगळे जुने कार्यकर्ते आहोत, एकेकाळी एकत्र काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत. तर त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी ज्या आज योजना संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या आज राबवल्या आहेत त्या योजना आम्ही घराघरात पोहोचवण्याचं प्रामुख्याने काम करत आहोत. आणि ज्या पद्धतीने आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आता संपूर्ण जे चाकरमानी आता चतुर्थीसाठी इथे येणार आहे, पूर्ण मुंबई, ठाणा, कल्याण संपूर्ण टोटल चाकरमान्यांना मोफत एसटी सेवा 2x2 बसेस मधून संपूर्ण सगळे चाकरमानी प्रत्येक गावात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोफत येणार आहे. हा एक मुख्यमंत्र्यांनी घेतलेला एक फार मोठा निर्णय आहे. आणि असे अनेक कार्यक्रम मुख्यमंत्री सर आपल्याला या ठिकाणी देत आहेत. लाडकी बहीण योजना तुम्ही पाहिलेली आहे आणि ज्या महिला वर्ग आहेत त्यांना 50% एसटी मध्ये आरक्षण दिलेलं आहे. ह्या जर सगळ्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या योजना आम्ही घराघरात पोहोचवल्या आणि स्पर्धा घेणं किंवा इथे अनेक कार्यक्रम या जिल्ह्यासाठी राबवणं हा आमचा हातखंड आहे. आणि येत्या निवडणुकीच्या काळासाठी ह्या सर्व आमची टीम संपूर्ण आज इथे आहे आणि आम्ही या सगळ्या अनेक विविध योजना मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून राबवणार. मागच्या वेळेला पाहिलं असेल की मनसेचा तालुका प्रमुख प्रीतम गावडे याचा फार मोठा पक्ष प्रमुख आपण मालवणातच आपण घेतला. अनेक जण इच्छुक आहेत कारण माननीय मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व अनेक या ठिकाणी कोकणात किंवा आता ह्या मतदारसंघात मान्य केलेला आहे. तुम्हाला फार मोठे बदल, चांगले मोठमोठे व्यक्ती आमच्या पक्षात येतील. कारण आज अनेक वर्ष आम्ही या पक्षाच्या माध्यमातून आणि या कोकणात काम करत आहोत. आणि नक्कीच आदरणीय मुख्यमंत्र्यांवर, फाटक साहेबांवर आणि या संपूर्ण आमच्या टीमवर अनेक जण विश्वास ठेवून आमच्या पक्षात येतील असं मला नक्की वाटतं. आमच्या चालू आहे. तुम्हाला योग्य वेळी येत्या 10 तारखेला आपण फाटक साहेब येत आहेत तेव्हा काही प्रवेश दिसतील आणि योग्य वेळी फार मोठमोठे प्रवेश दिसतील एवढं मी आपल्याला नक्की सांगेन. नमस्कार, मी दीपक वेतकर, नगरसेवक ठाणे महानगरपालिका. मी बाळा चिंदरकर, नगरसेवक ठाण्यामध्ये. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे संप्रमुख रवींद्र फाटक साहेबांच्या आदेशाने आपल्या दोघांची एक कुडाळ मालवणचे निरीक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे. तर आम्ही गेल्यासमोर पण आलो होतो, आता पण आम्ही आलो निरीक्षक करायला पक्षाचं आमच्या पक्षाची बांधणी करायला आलो होतो. सुंदर प्रसिद्ध आहे. आता तुम्ही लोकसभेची निवडणूक बघितली असेल, आमच्या युतीचे उमेदवार आदरणीय नारायण राणे साहेब भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत. हे सर्व पक्षाच्या आपल्या युतीच्या सर्व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि त्यांनी बळ म्हणून एवढ्या मोठ्या मताधिकारी ते निवडून आले. आता सर्व आमच्या युतीच्या सगळ्या
कार्यकर्त्याच्या मध्ये उत्साह वाढलेला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की गेले अनेक वर्ष हा पुढा पालन होता सगळा शिवसेनेचा राहिलेला आहे. धनुष्यबाणाच्या निशाणीवर इथे निवडून आलेले लोक आपले उमेदवार आहेत. तर आमच्या सर्वांची मागणी अशीच आहे पक्षनेत्यांकडे, आमच्या पुढार बांधवांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची, जननागरिकांची मागणी अशी आहे की ही सीट शिवसेने धनुष्यबाणाला मिळावी. लगेच कुठे बदल होत नाही. हे जे आमचे सर्व जे पदाधिकारी आहेत सुरुवातीपासून आमच्यावर आहेत, चांगलं काम करत आहेत. आम्ही फक्त त्यांची बदल न करता नवीन बदल लोकांना देणार, आपल्या पदाधिकाऱ्यांना देणार आहोत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, चांगला प्रतिसाद पुऱ्या महाराष्ट्रभर मिळत आहे आणि हा लोकांचा अधिकार आहे. बरीच वर्ष आपण त्यांचे काही देणं बोलतो पण देत नव्हतो. आपण बरेच इतर पक्षाची काही लोक असते आणि गेल्या 60 वर्षात न झालेलं काम आज 2 वर्षात 2-2.5 वर्षात आपल्या माननीय मुख्यमंत्री केलेलं आहे. आता माहिती ठरवते त्याप्रमाणे तर आम्ही 100% सांगू शकतो की आमच्या माझ्या पक्षाचे शिंदेसाहेबच मुख्यमंत्री, असं मी माझ्या पक्षाच्या मध्ये सांगू शकतो. मी पुन्हा एकदा सांगू शकतो मी त्या पक्षाचा असल्यामुळे. धन्यवाद. आपण पाहत रहा स्काय न्यूज टुडे.